अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा की या नवरात्रीमध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्या कुलदेवीच्या. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुलदेवी सेवा का करायची असते. कुलदेवी असो, कुलदैवत, आपले कुलदेव असो, कारण की ते आपल्या कुळाचे रक्षण करत असतात. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की नाही मला माहीत नाही. बघा, आपल्याला सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे आपले कुलदेव असतात. आणि कुलदेवी म्हटलं तर ती आपली आईच असते. जसं आईचं आपल्या मुलांवर प्रेम असतं तसंच आपल्या कुलदेवीचं सुद्धा आपल्या लेकरांवर, आपल्या भक्तांवर प्रेम असतं. आणि आपण तिची जेवढी जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करू तेवढी ती लवकर आपल्या भक्तांवर, आपल्या लेकरांवर प्रसन्न होत असते आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी, संकट, दुःख आहे ती दूर करत असते. जेव्हा आपल्या हातून आपल्या कुलदेवी सेवा घडत असते तेव्हा आपली भरभराट होत असते, आपली प्रगती होत असते, आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर होत असतात आणि आपसुकच काय की आपली चहू बाजूने प्रगती होत असते. म्हणूनच आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते. आणि नवरात्र म्हटलं तर कुलदेवीच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचा हा काळ आहे. एरवी ना आपल्या सांसारिक माणसांना कुलदेवी सेवा करणं घडत नाही, आपल्याकडनं ती सेवा घडत नाही. आपण कितीही प्रयत्न करू म्हटलं पण काही ना काही अडथळे येतात. पण बघा, हा जो काळ आहे ना, या काळात या निमित्ताने तरी आपल्याकडनं कुलदेवी सेवा घडते आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आणि हा सेवेचा बॅलन्स जेव्हा आपला मागे पडतो ना, तेव्हा तुम्ही अनुभव घेऊन बघा. या नवरात्रामध्ये तुमच्याकडनं जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करून बघा, तुम्हाला स्वतःला अनुभव येईल. प्लस आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी, दुःख आहेत ते दूर होतात, आपल्या कामातले जे काही अडथळे आहेत ते दूर होतात, आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला लागतं. हा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. तर बघा, आपल्या या नवरात्रीमध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. आता कुलदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा असेल ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ. आता दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही कोणतीही सेवा नका करू, फक्त दुर्गा सप्तशती पाठ करा. बघा, आपल्या कुलदेवी सगळ्यात उच्च कोटीची ही सेवा आहे. जेवढे जास्तीत जास्त पाठ आपण करू तेवढी जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळणार आहे. हा पाठ आपल्याला एका बैठकीत करायचा असतो आणि हा पाठ कोणीही करू शकतं. पुरुष असो, स्त्री असो, कुमारिका असो, मुलगा असो, कोणी हा पाठ आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी करू शकता. बघा, या पाठामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. 14 पाठ कसे करावे, 9 पाठ, 7 पाठ असो, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही हे पाठ करू शकता. आता ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही आहे त्यांनी सगळ्यात प्रभावी स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्र. सिद्धकुंजिका स्तोत्र हे नावातच सिद्ध आहे, त्यामुळे तुम्ही याचे जितकी जास्तीत जास्त पाठ कराल तेवढं तुम्हाला फळ मिळेल. आणि याचे पाठ केल्यावर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळत असतं, लक्षात घ्या. म्हणूनच तुम्हाला जर दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा. आता सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा सिद्धकुंजिका स्तोत्र, तरी तुम्हाला मिळून जाईल. जमेल तितक्या वेळेस तुम्ही हे स्तोत्र म्हणत राहा. जे दुर्गा सप्तशती पाठ करणार आहे त्यांनी तर हे स्तोत्र एकदा म्हणायचंच आहे, पण ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही आहे त्यांनी किमान 11 वेळेस तरी हे स्तोत्र म्हणायचं आहे, लक्षात घ्या. तर याचप्रमाणे तुम्ही श्रीसूक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे. कुंकुमार्चन करणं शक्य असेल तर अवश्य या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करा. ही सुद्धा सगळ्यात प्रभावी सेवा आहे. कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाने आपण आंघोळ घालत असतो. देवीचा टाक असेल, मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, चांदीचा कॉईन असेल किंवा ह्यापैकी तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या, तिला देवी स्वरूप मानून तुम्ही तिच्यावर कुंकुमार्चन करू शकता, लक्षात घ्या. तर कुंकुमार्चन ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चन. श्रीसूक्त 16 वेळेस म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा नाही 16 वेळेस तुम्हाला म्हणणं शक्य, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही 5 वेळेस म्हणा, 7 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा, किमान एकदा तरी तुम्ही म्हणून श्रीसूक्ताचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्रीसूक्ताचं पठण करून सुद्धा करू शकता किंवा तुम्ही 99 मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर कसं करायचं? ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, नमो नमः म्हणायचं आणि तेव्हा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि यापैकी तुम्ही 1 माळ 99 मंत्र म्हणून किंवा 3 माळ, 5 माळ, 7 माळ, 11 माळ म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. याशिवाय बघा, तुम्ही 99 मंत्राच्या माळेसुद्धा घेऊ शकता. आता जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तर तुम्ही त्याच्यात 99 मंत्रात तुमची माळ होणारच आहे, त्यात काही हरकत नाही. पण तुमची जर इच्छा असेल अजून मला 99 मंत्रात जप करायचा आहे तर तुम्ही 3 माळ, 5 माळ, 7 माळ, 11 माळी तुम्ही 99 मंत्राच्या घेऊ शकता, काहीच हरकत नाही. ज्यांच्याकडनं कोणतीही सेवा घडत नाही त्यांनी 99 मंत्र ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे
हा जो मंत्र आहे त्याच्या 1 माळ, 3 माळ, 5 माळ आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही या माळी घ्या. खूप सुंदर आणि प्रभावी मंत्र आहे आपल्या कुलदेवीचा. आणि तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, महाकाली असो, महालक्ष्मी असो, महासरस्वती असो, राजराजेश्वरी असो, तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा आपल्या कुलदेवीसाठी करू शकता. तर याशिवाय महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकमसुद्धा सगळ्यात प्रभावी आहे. लक्ष्मीप्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी महालक्ष्मी अष्टकम. तुम्ही 16 वेळेस रोज याचं पठण करू शकता नवरात्रीमध्ये. 16 वेळेस करणं शक्य नाही, तुम्ही 3 वेळेस करा, 5 वेळेस करा, 7 वेळेस करा, 11 वेळेस करा, किमान एकदा तरी करा. दुर्गा सप्तशती पाठसुद्धा तुम्ही 14 पाठ करू शकता, 9 पाठ करू शकता, 7 पाठ करू शकता, 5 पाठ करू शकता, किंवा या नवरात्रीमध्ये 1 पाठ पण तुम्ही करू शकता या 9 दिवसांमध्ये. तो कसा करायचा, काय करायचा याबद्दल व्हिडिओ बनवला आहे. दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही, त्यांनी सिंधुकंजिका स्वतःचं पठण कसं करायचं आहे याबद्दल पण तुमच्यासोबत माहिती शेअर केलेली आहे. ते व्हिडिओ बघितले नसेल तर अवश्य जाऊन बघा. आणि हा काळ, ही जी संधी आहे ना ती मिस करू नका. या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. आपल्या कुलदेवीच्या सगळ्यात या प्रभावी सेवा आहे आणि त्या आपल्याकडनं जास्तीत जास्त कशा घडतील याचा विचार करून आपल्याला या सेवा करायच्या आहेत. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर झालेली सेवा स्वामी महाचरणी आणि कुलदेवीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.